नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद असमनीस 2007 ते 2009 या कालावधीमध्ये येरवड्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेलं होतं। आज मला दिलीप कुराडे आणि त्यांच्या मेट्रो वाहिनीमार्फत आपल्या पुढे परत एकदा येण्याची संधी मिळालेली आहे। थोडक्यात सांगायचं तर माझा जन्म जरी पुण्यातला नसला आणि त्या अर्थाने मी पुणेकर नसलो तरी माझं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्यातच झालेलं होतं। तसंच माझं पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून मार्च 1983 ला जे सिलेक्शन झालं ते सुद्धा पुण्यातच झालेलं होतं। मात्र सुरुवातीची सुमारे 11 वर्ष मी मुंबईमध्ये पोस्टिंग केलं। तिथं मी विक्रोळी पोलीस स्टेशन, सहार पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा आणि एअरपोर्ट सिक्युरिटी या ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर काही कौटुंबिक अडचणींमुळे मला पुण्यात येणं भाग पडलं। त्यानंतर मी विशेष शाखेत जवळजवळ 4 वर्ष काम केल्यानंतर परत एकदा मुंबईला माझी बदली झाली अँटी करप्शनला आणि तिथून मग प्रमोशन मिळाल्यानंतर 2006 साली मला परत एकदा पुण्यामध्ये येता आलं। त्याआधी 2002 मध्ये मी अँटी करप्शन पुणे येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कर्तव्यावर असताना एक छान जी अशी वेगळी अशी म्हणता येईल एक खूप चांगली केस मला हाताळायला मिळाली। त्याच्यामध्ये मी तपासी अधिकारी होतो की त्यावेळेच्या आमच्या अँटी करप्शन कोर्टाचेच जे जज होते त्यांना लाचखोरीच्या केसमध्ये तक्रार आल्यानंतर पकडण्यात आलेलं होतं। त्या केसमध्ये कोर्टकीपरना कन्व्हिक्शनही लागलं आणि नंतर जेव्हा मी 2006 ला पुण्यात परत आलो त्यानंतर सुरुवातीला 1 वर्ष नियंत्रण कक्ष आणि त्यानंतर मला अचानकपणे 2007 ला येरवडा पोलीस स्टेशनचा चार्ज वरिष्ठ पोलीस म्हणून देण्यात आला। खरं तर माझं कधीच पुण्याच्या या भागात फारसा कोणाशी परिचय नव्हता, कर्तव्य बजावलेलं नव्हतं, पण येरवडेकरांनी का कोण जाणे मला खूप लगेच आपलं मानलं आणि वेळोवेळी इतकं चांगलं सहकार्य केलं की ज्या खरोखरी नॉर्मल कोर्समध्ये पोलीस अधिकाऱ्यांना आणि स्टाफला हाताळता येणाऱ्या किंवा अवघड जाणाऱ्या ज्या बाबी होत्या त्या मला खूप सुरळीतपणे आणि छान हाताळता आल्या। त्यापैकी एक जी होती की शास्त्रीनगर मधला रस्त्याच्या मधला अचानकपणे कॉर्पोरेशनकडून हटवण्यात आलेला दर्गा की ज्याच्यामध्ये जनभावना एकदम उफाळून आलेली होती, पण येरवडेकरांनी सर्वांनी माझ्यावरती खूप मोठा विश्वास दाखवून येरवडा आणि शहरात शांतता राखण्यासाठी फार मोठी मदत केली। त्यानंतर आठवतंय मला तो क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जी स्मारक ज्या ठिकाणी बनवायचं होतं संगमवाडी येतं त्या ठिकाणी सुद्धा अचानक अशाच प्रकारे जनभावना एकदम उत्स्फूर्तपणे प्रगट झालेल्या होत्या। तिथेही मला सर्वजणांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि ती परिस्थिती अत्यंत शांतपणे हाताळून आजच्या तारखेला तिथे जी काही डेव्हलपमेंट आहे ती करण्याची सुरुवात त्या ठिकाणून झाली आणि या गोष्टीला कुठं ना कुठं माझा थोडाफार सहभाग होता याविषयी मला खूप आनंद वाटतो। याशिवाय येरवडा पोलीस स्टेशनला विशेषतः असताना घडणाऱ्या ज्या 2-4 केसेस आम्हाला चांगल्या आठवत आहेत त्यापैकी एक होती की डबल मर्डर वडगाव शेरीमध्ये झालेली की जी खूप चांगल्या प्रकारे आणि नागरिकांच्या सहकार्यानं मला डिटेक्ट करता आली आणि एक टँकर आणि डंपर चोरीची खूप मोठी त्यावेळची गाजलेली केस की याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ 16 टँकर आणि डंपर जे परराज्यात विकले गेलेले होते ते आमच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या तऱ्हेनं तपास करून परत मिळवले सगळे आणि त्याच्यातही मला येरवड्यातल्याच जनतेचं सहकार्य झालं तपास करताना। या खूप मनाला भावलेल्या आवडलेल्या आणि कायम जतन करता येणाऱ्यासारख्या गोष्टी। त्याचप्रमाणे आज जे डेव्हलप येरवडा दिसतंय त्या पाठीमागे आमच्या वरिष्ठांच्या दूरदृष्टीबरोबरच थोडक्यात जसं विमानतळ पोलीस स्टेशन हे मी चार्ज घेतल्यानंतर निर्माण झालं
तसंच चंदननगर पोलीस स्टेशन प्रस्तावित करण्याचा प्रस्ताव हा माझ्या मार्फतीनं धाडला गेला आणि आज आपण जे चंदननगरचं किंवा खराडीचं स्वरूप बघताय किंवा विमाननगर पोलीस स्टेशन जे सेपरेट केल्यामुळे जे लोकांना जो पोलिसांचा तात्काळ रिस्पॉन्स मिळतोय याच्यात कुठंतरी थोडाफार माझा सहभाग होता याचा मला खरंच खूप आनंद होतोय. मित्रांनो, या महा मेट्रोच्या आयोजित कार्यक्रमामधून मला आपल्याला एक संदेश निश्चितपणे द्यावासा वाटतो की पोलीस हे आपल्यातच पुढे आलेले आणि फक्त युनिफॉर्म घातलेले नागरिक आहेत. तेव्हा मनात कोणतीही भीती किंवा किंतु न बाळगता आपण कधीही त्यांच्याकडे अडीअडचणीत मग त्या कायदेशीर असोत किंवा वैयक्तिक असोत म्हणजे थोडक्यात प्रापंचिक किंवा थोडक्यात कौटुंबिक हिंसाचारासाठी किंवा या इतर कायदेशीर बाबींमधनं फसवणूक किंवा इतर गुन्हे जे तयार झालेले आहेत त्याच्यासाठी कधीही त्यांना हाक मारा, कधीही मदतीसाठी त्यांच्याकडे जा. मला खात्री आहे पुणे पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस आपल्या मदतीसाठी कायम आणि सदैव तत्पर असतील. धन्यवाद.